हा जो VSR कंपनीचा मालक एक घमंडी आहे. अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला, तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना. उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया आहे. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला. अध्यक्ष महोदय, आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते. अध्यक्ष महोदय, कसं नाही मिळणार. आप मेरा टेंडर कैसे कैंसिल कर सकते हो, आप मुझे कैसे काम नहीं दे सकते, असं काही ते गोंधळ घातलं तर हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. टेंडर कॅन्सल झालं नसतं आणि ऍक्सिडेंट हिस्ट्रीवाल्यांना जर काम देणं हे या सरकारने टाळलं असं. अध्यक्ष महोदय, आज आमचे अजितदादा जिवंत असले असते, हे आमचं मत आहे. कुठं राजकारण करतोय आम्ही. काही लोकांना बोलायचं असेल त्यांच्या पक्षाच्या, पण त्यांना सांगितलं जातं हे आम्हाला कळलं की तुम्ही बोलू नका. हे असं होत असेल तर अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. आणि ज्या लोकांनी भाषणं केली मग ती कोरडी भाषणं होती असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का माणूस असताना तुम्ही माणसाबद्दल चांगलं बोलता, माणूस गेल्यानंतर शोक सभेत बोलता, पण खऱ्या अर्थाने त्या नेत्याला न्याय द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कुणीच त्या बाबतीत बोलत नाही. पण अनेक आमदार इथं बोलले, पण बोलत असताना आम्ही सत्तेतले आहोत, विरोधकांचा हा प्रस्ताव आहे, दादांचा प्रस्ताव विरोधकांनी मांडला, मग आपण सत्तेत असताना बोलायचं का. जर बोललो तर मग आपला निधी कमी मिळेल का. आपण बोललो तर सत्तेतल्या काही नेत्यांना वाईट वाटेल का. मग निधी एवढा महत्वाचा आहे का, सत्ता एवढी महत्वाची आहे का. मग अशा गोष्टी या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने दादांवर अन्याय होत असेल तर सामान्य लोकांना प्रश्न पडलेला, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जर आज ही परिस्थिती असेल तर गरीबाचं काय, शेतकऱ्याचं काय, युवांचं काय, महिलांचं काय. दादांचा साधा FIR अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये फाईल नाही झाला. अध्यक्ष महोदय, आणि उद्या एखादी घटना घडली तर यासाठीच मी म्हणतोय. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपास स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र, की बाबा आमचं काय झालं CBIच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय, का द्यावं लागतं. कसली सत्ता, जवळचा माणूस गेला ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं. अध्यक्ष महोदय, मी अंतिम आठवड्या बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, ज्या विषयावर मला बोलायचं आहे खरं तर त्या विषयासाठी एखादी स्पेशल चर्चा या अधिवेशनामध्ये घेतली जाईल असं मला वाटत होतं. मला सोडा, या सेशन मध्ये असणारे आणि या विधिमंडळामध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदारांना कदाचित हीच इच्छा होती की दादांचा जो काही ऍक्सिडेंट झाला, घातपात झाला, याच्यामध्ये जो तपास चालू आहे त्याची वस्तुस्थिती काय, आतापर्यंत तपासामध्ये काय शोधण्यात आलं, तपास कुठल्या दिशेने चाललाय, हे जे सगळे प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये आहेत, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, या बाबतीतली चर्चा या सेशन मध्ये होईल असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं. अनेक लोकांनी पाठपुरावा केला, इथं असणारे सर्वच नेते प्रयत्न करत होते की ही चर्चा या बजेट सेशनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल. कोणी लक्षवेधीचा प्रयत्न करत होतं, कोणी स्थगन आणण्याचा प्रयत्न करत होतं. पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने ही चर्चा या बजेटच्या सेशन मध्ये, ज्या सेशन मध्ये सगळ्यात जास्त वेळा आजपर्यंत बजेट कुणी सादर केलं असेल तर ते आपले दादा आणि दादांच्या ऍक्सिडेंटचा का अपघात नाहीतर घातचा विषय इथं चर्चेत येत नाही, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. 293 या प्रस्तावामध्ये चर्चा होणार होती, 4 प्रस्ताव एकत्रित करण्यात आले, त्यामुळे अनेक लोकांना बोलायचं होतं पण त्यांना त्याच्यामध्ये बोलता आलं नाही. सरकार निवेदन सुद्धा करणार होतं पण तसं निवेदन अजूनपर्यंत आम्ही तरी ऐकलं नाही. उद्या त्या बाबतीतचं निवेदन होईल अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी करतो. अजितदादा किती मोठे नेते होते मी काय वेगळं सांगणार नाही, सगळ्यांना माहितीये. इथे असणारे 100 पेक्षा जास्त आमदार प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष पद्धतीने दादांनी त्यांना राजकारणात येण्यासाठी नाही तर राजकारणात पुढे जाण्यासाठी मदत 100% अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे. अजितदादांचा ऍक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान साहेब एका दुसऱ्या राज्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होते, तिथं त्यांनी आदरांजली वाहिली. अध्यक्ष महोदय, काही व्हिडिओ आपण सुद्धा बघितले असतील. महाराष्ट्रामध्ये एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान साहेब जेव्हा स्टेजवर आले तेव्हा अनेक नेते तिथं होते. इतर नेत्यांना पंतप्रधान साहेबांनी नमस्कार केला, पण दादांच्या जवळ आल्यानंतर दादांच्या खांद्यावर एका मित्रासारखं त्या ठिकाणी त्यांनी थाप मारली. त्याच्याच बरोबर एक दादांचा कुठला तरी आमदार कार्यकर्ता, त्याला स्टेजवर यायचं होतं, परवानगी दिली जात नव्हती.
दादांनी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेबांनी सिक्युरिटीला सांगितलं, सिक्युरिटी लगेच त्या आमदाराला स्टेजवर येण्याची परवानगी दिली. आता ते आमदार इथं आहेत का नाही मला माहित नाही. ते आमदार दादांबद्दल, दादांच्या तपासाबद्दल काय बोलले का नाही हे सुद्धा मला तिथं माहित. पण असे अनेक आमदार, अनेक कार्यकर्ते हे दादांनी त्या ठिकाणी उभे केले आणि राजकारणामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी ताकद दिली. अध्यक्ष महोदय, अमित शहाच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर या लोकांबरोबर शेवटच्या काळामध्ये दादा काम करत होते. याच्या आधी काँग्रेसचे नेते असतील, आदरणीय पवार साहेब असतील, इतरही सर्व नेते असतील, त्यांच्याबरोबर 22 वर्षापेक्षा जास्त मंत्री म्हणून दादांनी तिथं काम केलेलं आहे. पण ठराविक काही नेत्यांची नावं इथं मी का घेतोय, कारण शेवटचे 2.5-3 वर्ष दादांच्या राजकारणाचे आणि सत्तेतले या नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं, म्हणून खरं तर त्यांची नावं इथं मी घेतोय. अमित शहा साहेबांबरोबर पण त्यांचे काही जवळचे संबंध होते. एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ते सुद्धा पार्लमेंटचा कुठला तरी कार्यक्रम होते, दादा मागच्या बाजूला उभे होते. दादांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला होता, पण अमित शहा साहेबांनी दादांना त्यांच्या जवळ पहिल्या रांगेत त्या ठिकाणी घेतलं. अध्यक्ष महोदय, दादांचा मृत्यू झाल्यानंतर शोक सभा या अधिवेशनामध्ये झाली. तसंच देशाच्या संसदेत, तसेच तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान यासह अनेक राज्यातील विधानसभेत व कॅबिनेट बैठकीमध्ये अजितदादांना श्रद्धांजली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाहण्यात आली. फडणवीस साहेब सुद्धा अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये दादांना आपला मित्र, माझा जिवलग मित्र, त्याच्याच बरोबर महाराष्ट्रात तळागाळापर्यंत दादांची ओळख आहे. गतिमान पद्धतीने प्रशासनाला जर चालवायचं असेल तर दादांसारखं दुसरं कुणी नाही, असं फडणवीस साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळा बोललेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आपण सुद्धा जवळून या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय या बघितलेल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दादांबद्दल बोलत असताना अजितदादा म्हणजे एक अजिंक्य पॉवरफुल शक्ती असं त्यांना संबोधित करायचे. या अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा शोक प्रस्ताव हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता, अनेक आमदार, अनेक नेते त्या ठिकाणी बोलले. पण अध्यक्ष महोदय, पॉवरफुल नेता, गतिमान प्रशासन चालवणारा नेता, पण दुर्दैव असं की दादांचा ऍक्सिडेंट नाही तर घातपात जो काय झालेला आहे, सीआयडी तपास करते असं आम्हाला कळतंय. पण त्यांच्या त्या तपासाबद्दल त्यांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सुरू आहे, ती ज्या संत गतीने चाललेली आहे, त्याच्यावर खऱ्या अर्थाने माझा तिथं एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचा पुतण्या म्हणून, या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून अध्यक्ष महोदय तिथं आक्षेप आहे. एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा जर या अधिवेशनामध्ये त्या नेत्यांबद्दल चर्चा होत नसेल, काही लोकांना बोलायचं असेल त्यांच्या पक्षाच्या, पण त्यांना सांगितलं जातं हे आम्हाला कळलं की तुम्ही बोलू नका, हे असं होत असेल तर अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. आणि ज्या लोकांनी भाषणं केली, मग ती कोरडी भाषणं होती असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का माणूस असताना तुम्ही माणसाबद्दल चांगलं बोलता, माणूस गेल्यानंतर शोक सभेत बोलता, पण खऱ्या अर्थाने त्या नेत्याला न्याय द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कुणीच त्या बाबतीत बोलत नाही. अध्यक्ष महोदय, हे खरंच योग्य आहे का असा प्रश्न मला तर पडलेला आहे, पण या महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तो प्रश्न पडलेला आहे. अनेक आमदारांना इथं आणलं, संजय बनसोडे असतील, दत्ताबाबा बर्णे असतील, इंद्रजित नाईक असतील, नरहरी झिरवळ असतील, किरण लामटे असतील, सना मलिक असतील, अमोल मिटकरी असतील, निलेश लंके असतील, सुनील शेळके असतील, असंख्य नाव आहेत, असंख्य लोकांना त्यांनी आमदार केलं. पण इथं बोलत असताना किती आमदार बोलले, किती नेते बोलले. काल 4 प्रस्ताव एकत्रित आलं, शेवटच्या प्रस्तावामध्ये दादांबद्दलची एक ओळ होती, पण अनेक आमदार इथं बोलले. पण बोलत असताना आम्ही सत्तेतले आहोत, विरोधकांचा हा प्रस्ताव आहे, दादांचा प्रस्ताव विरोधकांनी मांडला, मग आपण सत्तेत असताना बोलायचं का? जर बोललो तर मग आपला निधी कमी मिळेल का? आपण बोललो तर सत्तेतल्या काही नेत्यांना वाईट वाटेल का? असे काय प्रश्न काही लोकांना वाटतात का? खरं तर अध्यक्ष महोदय, त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी सुद्धा कुठेतरी बोलायला पाहिजे होतं. मी खरं तर तुपे भाऊंचं अभिनंदन करेल, काल ते भावनिक होऊन अतिशय मुद्देसूद अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलले. पण अध्यक्ष महोदय, 2.5-3 वर्षापूर्वी पवार साहेबांची साथ सोडून अजितदादा वेगळे का झाले होते? त्यांनी सांगितलं जे कारण होतं की माझ्या आमदारांना, माझ्या कार्यकर्त्याला विकास निधी तिथं मिळत नाही, म्हणून मी तिथं वेगळं होतोय. अध्यक्ष महोदय, म्हणजे पवार साहेबांचं आणि दादांचं नातं वडिलांचं मुलासारखं होतं, हे आम्ही बघितलेलं आहे. अजितदादांचं 18 वय असताना त्यांचे वडील वारल्यानंतर अक्षरशः मुलासारखं पवार साहेबांनी त्यांना वाढवलं. आणि मग पवार साहेबांची साथ आमदारांसाठी, त्यांना विकास निधी मिळावा, कार्यकर्त्यांसाठी त्यांना काम मिळावं, यासाठी पवार साहेबांची साथ त्यांनी सोडली. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने दादांना न्याय, ते सुद्धा मृत्यू झाल्यानंतर न्याय मिळावा, कुठेतरी चांगलं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ही भूमिका मांडत असताना मात्र फार कमी लोक ती भूमिका घेताना आम्हाला दिसतात. हे बघून खरंच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे दुर्दैव वाटलं. म्हणजे निधी एवढा महत्वाचा आहे का? सत्ता एवढी महत्वाची आहे का? मग अशा गोष्टी या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने दादांवर अन्याय होत असेल तर सामान्य लोकांना प्रश्न पडलेला, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जर आज ही परिस्थिती असेल तर गरीबाचं काय, शेतकऱ्याचं काय, युवांचं काय, महिलांचं काय, असे प्रश्न सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडत आहेत. अध्यक्ष महोदय, काय
लोक बोलत असताना पवार साहेबांनी जी भूमिका 28 तारखेला घेतली, काय पवार साहेब बोलले? पवार साहेबांना कधी या परिस्थितीमध्ये बघितलं की एक कागद घेता, कागद वाचतात, कागद सुद्धा त्यांना वाचता येत नव्हतं. एवढे भावनिक पवार साहेब त्या दिवशी झाले होते. मुलगा गेल्यासारखे ते वातावरण होतं. फक्त दुसऱ्या दिवशी जेव्हा अंतविधी असेल तिथे येणाऱ्या लाखो लोकांना कुठे अडचण होऊ नये म्हणून पवार साहेबांनी एका साध्या कागदावर लिहिलेला जो काही संदेश होता की हा घातपात नसून हा कुठेतरी अपघात आहे, ते कोणासाठी तर लोकांसाठी होतं. मग पवार साहेबांनी त्यावेळेस जी भूमिका घेतली लोकांसाठी ती काय चुकीची होती का? आमचं एवढंच म्हणणं आहे की तपास झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. पण तपास करत असताना सुरुवात कुठे होत असते तर ती सुरुवात FIR पासून होत असते. दादांचा साधा FIR अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये फाईल नाही झाला अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आम्ही नवीन आहोत, आम्ही यंग आहोत, तरुण आहोत. माझ्या काकींनी जर मला सांगितलं असतं की रोहित तू सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, याला भेटतोय त्याला भेटतोय, तू FIR करण्याचा प्रयत्न करतो, ये एकदा इकडे ये, माझ्याकडे अधिकार आहे, मी सत्तेत आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अधिकाऱ्याला बोलवते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं की अरे तू सगळीकडे वन फिरतोय, होम डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, कुठला अधिकारी पाहिजे सांग, कसलं इन्व्हेस्टिगेशन पाहिजे सांग, FIR घेतला नसेल तर मी सांगतो FIR करून घ्यायला. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच भूमिका जर घेतली असेल, तिन्ही लोक एकत्रित बसून आमची एवढीच इच्छा होती, मी कुठं राजकारण केलं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच इच्छा होती की तपास योग्य दिशेने गेला पाहिजे. एवढी सत्ता हातात असताना त्या सत्तेचा वापर फक्त दादांना तपासाच्या बाबतीत न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावी, एवढीच अध्यक्ष महोदय माझी तिथे इच्छा होती. अध्यक्ष महोदय, मी ज्या नेत्यांना भेटलो त्यांना म्हणलं VSR कंपनी जी आहे त्याची जी विमान आहे त्यात कृपा करून तुम्ही प्रवास करू नका. ज्या पद्धतीने तिथे मेंटेनन्स केला जातो त्याच्यात जर आपण बघितलं कधीही कुठेही ऍक्सिडेंट होऊ शकत नाही, होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, सेलिब्रिटी जातात, राजकीय लोक जातात, अधिकारी जातात, क्रिकेटर जातात, सगळे जातात, आणि पण जर उद्या जाऊन एखादा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झाला तर त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार तर या राज्याचं आणि देशाचं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. अध्यक्ष महोदय, दादांचा ज्या विमानात ऍक्सिडेंट झाला ते अख्खं विमान हे चेकलिस्ट विकत नाही घेतलं अध्यक्ष महोदय, हे कॅशली विकत घेतलेलं आहे, कुठेही डॉक्युमेंट नाहीत. आम्ही ईडीला पत्र लिहिलंय, आम्ही CBI ला पत्र लिहिलेलं आहे, DGCA ला लिहिलेलं आहे. अक्षरशः इलिगल पद्धतीने हे विमान घेतलं होतं आणि तेच विमान हे दादांना का देण्यात आलं असा प्रश्न अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी विचारला, पण अजूनपर्यंत उत्तर तरी त्या ठिकाणी मिळालं नाही. अहो, 2023 ला जे विमान पडलं होतं दादांसारखंच विमान होतं, विमानाची किंमत होती 20 कोटी आणि त्याला इन्शुरन्स किती मिळाला? 36 कोटी मिळाला. दादांच्या विमानाची किंमत भंगारात जर आपण काढलं तरी ती कुणी विकत घेणार नाही, 16 कोटी रुपयाची किंमत होती. त्याच्यावर इन्शुरन्स किती होता? 50 कोटीचा होता. नफाखोरी करायची होती का? 210 कोटीचा त्याच्यामध्ये लायबिलिटी इन्शुरन्स होता. अरे पण मी जेव्हा त्या पिंकी माळीच्या घरी गेलो अक्षरशः 5 लाख रुपये अध्यक्ष महोदय सरकारकडनं जास्त पैसा हा सरकारकडे तिथं दिला गेला पाहिजे. हा इन्शुरन्सचा पैसा VSR ला जाण्यापेक्षा या पिंकी माळीच्या कुटुंबाला, या विदीप जाधवच्या कुटुंबाला, या पाठक ज्या को पायलट होत्या त्यांच्या कुटुंबाला जायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय? पण याच्यात कुणी तपास करताय का? याच्यात कुणी चर्चा करताय का? आम्ही जेव्हा या परिवाराशी त्या ठिकाणी बोलतोय तेव्हा परिवारातील लोक म्हणतात आमच्यापर्यंत सरकारकडनं अजून कुणी संपर्क केलेला नाही, फक्त केला तो 5 लाख रुपयासाठी. आणि संपर्क करायला सुरुवात करा. आपलीच मराठी माणसं आहेत ज्या दुर्दैवाने आपल्या बरोबर नाहीत. दादांसाठी आम्ही प्रयत्न करतोय पण ह्यांच्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब इथं नाहीयेत, त्यांचा विषय सुद्धा मी काढला होता, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अध्यक्ष महोदय, जेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते या राज्याचे, त्या VSR कंपनीच्या विमानामध्ये डावोसला जात होते. डावोसला जात असताना बहारेनला पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले. तिथून जेव्हा त्यांनी टेक ऑफ केला तेव्हा त्यांना इराण आणि इराकमध्ये थांबवण्यात आलं. सांगण्यात आलं अजून 5 मिनिटं तुम्ही जर हवेत राहिला तर तुमचं विमान आम्ही खाली पाडू. ह्याच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे अध्यक्ष महोदय, हे पुरावे मी त्या ठिकाणी आणलेले आहेत. अहो, जेव्हा एखादं विमान भारताच्या बाहेर जात असतं, ज्या एअर एरियामधून जे जात असतं, त्या हवेतून जात असतं, त्या खाली जे देश आहे त्याची परवानगी ही घ्यावीच लागते. पण या VSR कंपनीने त्या बाबतीतली परवानगी घेतली नव्हती. जर दुर्दैवाने एखादी घटना घडली असती आणि इराणने ते इराकी विमान पाडलं असतं, याला कोण जबाबदार होता अध्यक्ष महोदय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जात असताना परवानगी घेतली जात नाही आणि उद्या एखादी घटना घडली तर यासाठीच मी म्हणतोय हा जो VSR कंपनीचा मालक आहे घमंडी आहे अध्यक्ष महोदय. त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला? तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला अध्यक्ष महोदय. आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते अध्यक्ष महोदय. कसं नाही मिळणार? अहो, आम्ही केंद्र सरकारमध्ये असणारे जे मंत्री
मंत्री आहेत त्यांच्या प्रायव्हेट कंपनीचा आणि व्हीएसआरचे संबंध आहेत. मी पॉलिटिकल कॉन्स्पिरसी मध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत असं मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, पण जर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून त्या कंपनीशी जर संलग्न असताल, लग्नात तुम्ही जाणार असाल तर न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय? ते हे सगळे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जेव्हा हा जो व्हीआयपी प्रवासाचा मुद्दा चालू होता, सीएम साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि दादा हे तिघं एकत्रित बसले. त्यांनी एक चांगली संकल्पना आणली होती अध्यक्ष महोदय. काय संकल्पना होती की बाबांनो, चांगली विमानं आपल्याला असावी. आपल्या राज्य सरकारला, मुख्यमंत्र्याला वेगळं विमान, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला वेगळी विमानं, असं एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि टेंडर सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं काढलं. ते टेंडर निघालं, काही लोकांनी ते भरलं. त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकली होती अधिकाऱ्यांनी. काय कंडिशन होती की जी कुठली विमानं घेऊ, ज्या कंपनीची घेऊ, त्या कंपनीला ऍक्सिडेंटची हिस्ट्री नसावी, अशीच कंडिशन होती ना. चांगलं आहे अध्यक्ष महोदय, पण याच्यामध्ये व्हीएसआर 2023 ला त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. व्हीएसआर ला कुठला धंदा तिथं अध्यक्ष महोदय मिळाला नसता, म्हणून हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. का हा व्हीके सिंग मंत्रालयात आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन अधिकाऱ्यांसमोर त्यांनी गोंधळ घातला. आप मेरा टेंडर कैसे कैंसिल कर सकते हो, आप मुझे कैसे काम नहीं दे सकते, असं काही ते गोंधळ घातल्यानंतर हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. टेंडर कॅन्सल झालं नसतं आणि ऍक्सिडेंट हिस्ट्री वाल्यांना जर काम देणं हे या सरकारने टाळलं असं अध्यक्ष महोदय, आज आमचे अजितदादा जिवंत असले असते. हे आमचं मत आहे. कुठं राजकारण करतोय आम्ही, पण ह्या खोलात गेल्याशिवाय या विषय हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठे येणार नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बघितलं तर 27 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी आदल्या दिवशी 15 कोटीचं बिल दिलं, 28 जानेवारीला अजितदादांचा घात अपघात त्या ठिकाणी झाला. 9,81,00,000 त्या ठिकाणी देण्यात आले 28 तारखेला. 29 तारखेला दुसऱ्या दिवशी 16.5 कोटी दिले. फेब्रुवारी 26 32 कोटी दिले. मार्च 26 25 कोटी दिले. म्हणजे क्रॅश नंतर आतापर्यंत 83 कोटी रुपये जर दिले तर अध्यक्ष महोदय त्या माणसाला अहंकार येणारच ना. कोण माझं काय करू शकत नाही. अहो, का असं करताय? का त्याला वाचवलं जातंय अध्यक्ष महोदय? हे असे आमचे अध्यक्ष महोदय तिथं काही प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो त्यांना हा सगळा विषय समजून सांगितला. त्यांनी पूर्ण विषय समजून घेतला. विषय समजून घेतल्यानंतर 6 मार्च 2026 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर देशाचे म्हणजे अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं. त्यांचे आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी मांडलेले सर्व मुद्दे घेतलेले आहेत. ज्याच्यामध्ये क्वालिटीचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये तो चोरी करायचा व्हीएसआर हे सगळं आहे. मग एवढे सगळे मुद्दे सीएम साहेबांच्या कार्यालयाला जर एचएम साहेबांना तिथे लिहिले असतील तर का आपण वापरतो हे विमान? खरं तर काकींना मला सांगायचंय, ते सुद्धा त्या व्हीएसआरच्या विमानात गेल्या होत्या आणि व्हीके सिंग तिथं म्हणतोय की जिसकी मौत हुई है, जिसका एक्सीडेंट उनकी पत्नी व्हीएसआर से ट्रॅव्हल कर रही है, तो रोहित पवार को क्या अडचण आहे? अहो, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी अध्यक्ष महोदय तिथे महत्वाच्या असतात. आणि याच्यातच अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्रामध्ये त्यांनी स्पेसिफिकली अमित शाह साहेबांना सांगितलेलं आहे की रोहित पवार जे म्हणतोय 12 रूलच्या अंतर्गत हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, त्याचा विचार करण्यात यावा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता देशाच्या गृहमंत्र्याला जर पत्र देत असेल तर अध्यक्ष महोदय पुढच्या 7 दिवसामध्ये, ठीक आहे 6 मार्च हे पत्र आहे, आजपर्यंत काही झालं नाही, पण मग पुढच्या 10 दिवसामध्ये 12 रूलच्या अंतर्गत एन्क्वायरी झाली पाहिजे. मला माहिती आहे शाह साहेब महाराष्ट्राचा मान ठेवतील, देवेंद्र फडणवीस साहेबांचा मान ठेवतील. त्यांनी दिलेलं हे पत्र हे स्वीकारून 12च्या अंतर्गत ही तपासणी होईल अशी इच्छा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कोण येते उठसूट आम्हाला म्हणते AIB चा रिपोर्ट येऊ द्या. अहो, पहिला रिपोर्ट आला त्याच्यामध्ये भरमसाठ चुका आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात राईट बँक झालं. अध्यक्ष महोदय ते लेफ्ट बँक झालं होतं. तिथं झाडं खूप सारी झाडं होती, त्या झाडाला विमान धडकलं आणि ऍक्सिडेंट झाला. कशाला अध्यक्ष महोदय खोटं? म्हणजे अतिशय हलक्यात त्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन घेतलंय अध्यक्ष महोदय, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, मगाशी सीएम साहेब बोलत असताना नासिम प्रकरणाबद्दल ते बोलले. SIT केली, अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आणि गेल्या 10 दिवसामध्ये त्या चोराला पकडलं, पण किती प्रॉपर्टी ती शोधली, पण कारवाई सुद्धा केल्या. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. मग त्याच्याबद्दल हे होऊ शकत असेल तर या राज्याचा एवढा मोठा नेता जाऊन CID ला हे काम देऊन कुठं तपास चालू आहे हे सुद्धा कळत नाही. काय चाललंय हे सुद्धा आम्हाला काही तपास नाही अध्यक्ष महोदय. हे कितपत योग्य आहे अध्यक्ष महोदय? का केलं जातंय? का तपास केला जात नाही? दादांना महत्व द्यायचं नाही का? दादाच्या त्या ऍक्सिडेंटच्या मागे काय आहे हे रहस्य लोकांसमोर आलं नाही पाहिजे का? कोणातरी वाचव
वाचवण्याचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का, असे अनेक प्रश्न याच्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्हाला पडतात. अध्यक्ष महोदय, सीबीआयला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे, सीबीआय मोठी संस्था आहे. ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय? 35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की सीबीआय कडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय, सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारने केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी सीबीआयने ते स्वीकारलं. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपास स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र, की बाबा आमचं काय झालं सीबीआयच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय, का द्यावं लागतं? कसली ही सत्ता? जवळचा माणूस गेला, ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं? काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टींचं अध्यक्ष महोदय? स्मरणपत्र आपल्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावं लागतं. अध्यक्ष महोदय, काही लोक म्हणतात मी दिल्लीला कशाला गेलो. अध्यक्ष महोदय, इथं तर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, सगळ्या नेत्यांना भेटलो. इथं मी माझा लक्षवेधी दिला होता, तो चर्चेत तिथे येत नव्हता. डीजीसीएचा विषय दिल्लीचा, सीबीआयचा विषय दिल्लीचा, त्यानंतर तुम्ही तिथं जो एव्हिएशन मंत्रालयाचा विषय दिल्लीचा, तिथे जाऊन काही नेत्यांना भेटणं हे अध्यक्ष महोदय माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. याच्यामध्ये राहुल गांधीजी जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना भेटलो. त्यांनी 45 मिनिटं या विषयामध्ये लक्ष घातलं, विषय समजून घेतला आणि त्यांना जेव्हा कळालं की एफआयआर केला जात नाही महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ते म्हणले हे होऊच शकत नाही, कारण का तो सगळ्यांचा अधिकार आहे. एफआयआर हा 173 अंतर्गत झालाच पाहिजे. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली, तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट वापरलं. त्यांनी सांगितलं अशा राज्यात तुम्ही जावा जिथे खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतो अध्यक्ष महोदय. त्यानंतर मी खरगे साहेबांना भेटलो, सोनिया गांधीजींना भेटलो, विविध इतर पक्षाच्या नेत्यांना भेटलो. सुप्रियाताईंनी या सगळ्या बैठकीसाठी अध्यक्ष महोदय तिथं मदत केली. दिल्लीमध्ये मनोज झा सरांनी विषय मांडला, अरविंद सावंत साहेबांनी मुद्दा मांडला, संजय राऊत साहेबांनी अध्यक्ष महोदय तिथं मुद्दा मांडला. सुप्रियाताई त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो विषय तिथं चर्चेना दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही. अध्यक्ष महोदय, इथं सुद्धा जर आपण बघितलं तर विजय वडेट्टीवारांनी मांडला, नाना पटोले साहेबांनी मांडला, भास्कर जाधव साहेबांनी मांडला, अमित देशमुख साहेबांनी मांडला, विश्वजित भाऊंनी मांडला. त्याचबरोबर आमचे पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक पद्धतीने, आवाज साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्याचबरोबर वरच्या हाऊस मध्ये अमोल मिटकरी, त्यांनी तर अक्षरशः फार मनापासून त्यांच्या पक्षाचे आमदार विरोध असताना सुद्धा ते लढत आहे या विषयाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेऊन. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलतायत. इथं काल नाना पटोले साहेब, नितीन राऊत साहेब, चेतन तुपे, खोसकर भाऊ असतील, दीपक केसरकर असतील, काशीनाथ भाऊ असतील, दाते, यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथं मांडला. आम्ही तिथं जातो, इकडे भेट तिकडे भेट, आमच्याबरोबर काय साधे कार्यकर्ते, सुनील भुसारा, अतुल लोंढे, रवी वरपे, विकास लवांडे, फहाद अहमद, राजापूरकर, सुनील कांबळे, पंकज मोवट, पंकज बोराडे आणि सर्व पत्रकार, या सगळ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही भांडण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं काय असतं ते एफआयआर होणं असतं. शेवटच्या टप्प्यात अध्यक्ष महोदय तिथं आलेलो आहे. तुम्ही एवढं मनापासून माझे काही शब्द ऐकून घेत असाल ते त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, एफआयआर का करावा लागतो? त्याच्याशिवाय आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करता येत. काही लोक काय म्हणतात की बाबानो ते ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट म्हणजे कसं, आपण मोटरसायकलवर चाललोय, मोटरसायकलवर चालताना आपण पडलो, डोक्याला लागलं, आपण मेलो. ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट काय असतो की तिथं लिहिलेलं असतं की मोटरसायकल चाललं, डोक्याला लागलं, डोक्याला लागल्यामुळे तो मेला. ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दादांचा पण काढण्यात आलाय की कुठं कुठं लागलं होतं, बगड्यांना छातीला काय लागलं होतं का, पाठीला काय लागलं होतं का, जळून मृत्यू झाला का, कसा झाला, हा ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट त्या ठिकाणी झाला. पण तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला एका दिशेने घेऊन जायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला एफआयआर लागतो अध्यक्ष महोदय. हा काय मी म्हणतो असं नाही. बीएनएस 173 आणि 74 अनुसार एफआयआर नोंदवून घेणे हे अनिवार्य आहे बीएनएस कायद्याच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही जर बघितलं, जर आपल्याला 0 एफआयआर करायचं असेल, कारण माझ्यावर टीका झाली, मी मुंबईत गेलो होतो. अहो 0 एफआयआर करायसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता. मुंबईत का गेलो, का बारामतीत नको जायला, तिथं गोंधळ निर्माण होईल म्हणून इथं गेलो अध्यक्ष महोदय मुंबईत. तिथं गेल्यानंतर 0 एफआयआरच्या अंतर्गत, आणि जेव्हा 2023 ला बीएनएस कायदा आला तिथं ते कंपल्सरी केलं गेलंय की कुठेही कुणी गेलं तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, तो त्या ठिकाणी एफआयआर नोंदवला गेला पाहिजे. तिथं बसलो असताना जेव्हा मी सगळ्या पीआय असेल, एसएचओ असेल, त्यांच्याशी चर्चा केली, तयार होते, प्रिंटिंगला घेतला होता माझा सगळा स्टेटमेंट आणि फक्त सही करायची. एक मोठा कुठला ते अधिकारी आल्या थांबून दिलं सगळं अध्यक्ष महोदय. का, कशासाठी? मग गेलो बारामतीला, ऍक्सिडेंट जिथं झाला तिथं तीच परिस्थिती, 4 तास बसलो, काय नाही झालं. मला कोणी सांगितलं जा सीआयडीला, सीआयडीकडे गेलो, सीआयडी पण तिथे एफआयआर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठे घ्यायला तयार नाही. आणि मग आम्ही जेव्हा बघितलं अध्यक्ष महोदय, घाटकोपरला 2019 ला ऍक्सिडेंट झाला, घाटकोपरला विमानाचा ऍक्सिडेंट, 6 लोक त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडली अध्यक्ष महोदय. मग त्या बाबतीतला एफआयआर होतो, पण
पण दादांच्या बाबतीतला FIR होत नाही. का होत नाही अध्यक्ष महोदय? एक कुठला सत्तेतला नेता तिथं गेला, चांगली गोष्ट आहे, मदत केली बाहेर, पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगून हा FIR त्या बाबतीत 2019 झाला त्या कंपनीच्या विरोधात, जी कुठली कंपनी असेल विमान चालक. पण दादांच्या बाबतीत दुर्दैव असं की हा FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेला आहे. हा आपला अधिकार आहे. ललिता कुमारी विरुद्ध गव्हर्नमेंट उत्तर प्रदेश 2014 त्याच्या अंतर्गत सगळ्यांना तो अधिकार आहे. आणि काही लोक म्हणतात की ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर, इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर तिथं कुठं FIR केला जात नाही. नाही अध्यक्ष महोदय, अमित कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत तो पण अधिकार आपल्याला आहे. पण अध्यक्ष महोदय काय करणार, महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट तिथं होत नाही. अध्यक्ष महोदय, नागपूरच्या गणेश पेठ बस स्थानक मोबाईल चार्जर चोरी झाला, FIR झाला. मध्य पुणे खेड विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय, त्यावर चर्चा सुरू आहे. राज्यामध्ये 40 मंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री. या प्रस्तावावर किमान एखादा उपमुख्यमंत्री तरी, मंत्री तरी, त्या संबंधित विभागाचे 2-4 तरी. आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी, हे बरोबर आहे का? आम्ही एक मंत्री ते आरोग्य विभागाचे हो असं नको. म्हणजे तुम्ही विरोधकांना तुम्ही काय विरोधक अध्यक्ष महोदय 15 खाते ठीक आहे. आपण नेहमी विरोध अंतिम आठवड्या प्रस्तावावर 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नाही माननीय मंत्री महोदय, आता हे अंतिम आठवडा प्रस्तावावर सर्व सदस्य बोलत आहेत. आपण एकटे मंत्री आहेत, त्यांची मागणी अशी आहे की नाही आपण सभागृहाच्या कामकाजाबाबतीत नाही, सगळेच वरच्या सभागृहामध्ये मंत्री नसतील तर मंत्री महोदयांना, आंबेडकर साहेब, सगळेच मंत्री काही वरच्या सभागृहात नसतील ना. त्यामुळं विजूभाऊनीची मागणी केल्याप्रमाणे नाही. अध्यक्ष महोदय, आज विधान परिषदेमध्ये काही आमदारांच्या कार्यक्रमासाठी काही लोक आहेत, पण आम्ही निरोप देतो आणि संबंधित मंत्र्यांना आम्ही ताबडतोब बोलू. ताबडतोब बोला. अध्यक्ष महोदय, त्यांचं विधान परिषदेमध्ये चालू आहे ना, तर मग तुम्ही अर्धा तास करा, त्यांनाही विधान परिषद जाऊ द्या ना. नाही, बरोबर नाही. आम्ही काही कोणावर सरकार म्हणून काय आमचं काही नाही, पण आपण एवढा थोडं तरी परंपरा पाडलं पाहिजे. आम्हाला शब्द काही अधिक बोलायची गरज नाही. असं कधीच आम्ही पाहिलं नाही. ठीक आहे, तुम्ही 293 वर ठेवत नाही, तुम्ही इतर आमच्या 101 प्रस्तावावर अल्पकालीन चर्चेवर ठेवत नाही मंत्री, पण अंतिम आठवड्या प्रस्तावावर मंत्री नाही. किमान मुख्य खात्याचे 2-4 तरी मंत्री असावेत. आपण 10 मिनिटासाठी तरी किमान हे सभागृह तहकूब करा. आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, बरोबर नाही. हे सगळे प्रथा परंपरा मोडीत काढणार आहे, नियमाची पायमल्ली करणार आहे. हे काय नियमाला धरूनच सभागृह चालवायचं नसेल तर मग असं चालू द्या. कोणीच उद्या कोणाचं ऐकणार नाही, काही कोणी प्रथा परंपरा पाळणार नाही. या अशा पद्धतीनं इतक्या वर्षामध्ये कधीही सभागृह चाललेला नाही. पण आज ही अनास्था जे काही दिसते आहे, हे सभागृह चालवण्यामध्ये सत्ताधारी पक्षांची फार जबाबदारी असते, ती मोठी जबाबदारी असते अध्यक्ष महोदय. पण आमच्यापेक्षा तिकडचीच उपस्थिती आणि सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्याला सभागृहामध्ये रसच राहिला नाही. महाराष्ट्रातील जनता बघते, 14 कोटी 15 कोटी जनता. आपण या संदर्भात गांभीर्यानं, मी आरोप करत नाही, तुम्ही ते तर आम्हालाही सांगून गेलेत, तुम्ही जरा बसत नाही, असं करू नका. उद्या तुम्ही पण इथे सदस्य असताना मंत्री नसले तर तुम्ही बोलून उपयोग काय? म्हणून आपल्याला विनंती आहे की तोपर्यंत 10 मिनिट हे सभागृह आपण ऍडजॉर्न करावं आणि सगळे किमान 2-4 मंत्री तरी असावेत आणि मग सभागृह चालवा. अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. मी 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब करतो.